नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर ड्रेस पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. तर हा कटिंग व स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण अनारकली ड्रेस बनवणार आहोत. तर मापे अशा पद्धतीने आहेत पहा. छाती 34 इंच, कमर घेर 31 इंच आहे. बाही लॉंग करायची आहे म्हणजे 17 इंचाची. शोल्डर व अप्पर चेस्ट 34 आहे म्हणजे दोन्ही छाती व कमर घेर छाती व अप्पर चेस्ट सेम आलेली आहे. अपेक्स टू शोल्डर 9.5 आहे. अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे. कमर उंची 14 आहे. अशा पद्धतीने व पूर्ण ड्रेसची उंची जी आहे ती 42 आहे. बाही 14 इंचाची आहे व शोल्डर सुद्धा 14 इंच आहे. तर अशा पद्धतीने आपण आज मापे टाकणार आहोत. तर ही मापे कशा पद्धतीने टाकायची आहेत आज आपण त्या पद्धतीने कटिंग करते इथे. तर पहिल्यांदा सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता इथून मी समोरच्या भागाला 2 पार्ट काढीन व पाठीमागच्या भागाला 2 पार्ट काढीन, कारण आपल्याला ह्या साडीचा ड्रेस बनवायचा आहे. अशा पद्धतीची साडी आहे तर डबल पार्ट मी काढीन इथे. साडे 10 इंच आपल्याला इथे रुंदी घ्यावी लागेल. पहिल्यांदा सरळ रेष आखून घ्यायची आहे इथे. आता शोल्डर जे आहे ती पूर्ण शोल्डर 14 आहे, त्याचा निम्मा 7 इंच. 1 इंच शोल्डर उतार, इथून 2.5 इंच, इथून ही रेष तिरकी जोडायची आहे. आता छाती 34 आहे. 34चा 1/2 भाग घ्यायचा आहे मुंड्यासाठी. 34 भागिले 6 तर आपल्याला 5.6 येईल. प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन 1 इंच लुजिंग 1 इंच वाढ करायची आहे. म्हणजे 5.6 आहे तर 6.6 घ्यायचा आहे इथे. आता ही आपली अप्पर चेस्टची लाईन झाली. आता बस्टची लाईन काढण्यासाठी फुल बस्टची इथून आपल्याला 9.5 बस्ट पॉईंट आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा 10 इंचाला उंची घ्यायची आहे. आता इथून उंची 15 इंच घ्यायची आहे. आता इथून पहा, इथून शोल्डरचा निम्मा 7 आलेला आहे. इथे 6.5 इंच घेते. इथून सुद्धा 6.5 इंच घेते. इथून तिरका 1 इंच आकार घेते. आता आतला आकार घ्यायचा असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथून हा आकार अशा पद्धतीने समोरचा आकार झाला, हा पाठीमागचा आकार तयार झाला. आता नेक जो बनवायचा आहे तो इथून 3.5 इंच शोल्डरची हे ठेवलेली आहे. 3.5 इंच प्लस अर्धा इंच म्हणजे 3.5 इंच तयार होईल. गळ्याची रुंदी 3 इंच ठेवलेली आहे. इथून आपल्याला आता 5.5 इंचापर्यंत नेक घ्यायचा आहे. इथून 3 इंच पुन्हा व इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता बॅकचा ही गळा त्याच पद्धतीने 4 इंचाचा बॅकचा गळा घेते मी इथे. अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता छाती जी आहे ती 34 आहे. 34 प्लस त्यामध्ये 1 इंच लुजिंग, 1 इंच शिलाई मार्जिन, 10.5 इंचाला पॉईंट करते. इथे सुद्धा 10.5 इंचाला एक पॉईंट करते. व इथे कंबर जी आहे ती 31 आहे म्हणजे 8 व 1 रेष, त्याच्यावरती 1 इंच लुजिंग व 1 इंच शिलाई मार्जिन. कमरेत व छातीत इतका फरक नाही, 3 इंचाचा फरक आहे. तर आता हा पार्ट तयार झालेला आहे. आता इथून आपल्याला अपेक्स टू अपेक्स 3.5 म्हणजे 7 इंच आहे. इथून आपल्याला
2.25 इंचावरती एक पॉईंट करायचा आहे. इथून सरळ रेष आखून घेतली. नंतर इथून आपल्याला पुन्हा 1.25 इंचावरती पॉईंट करायचा आहे व ही रेष अशा पद्धतीने इथे जोडायची आहे. आता हा जो पार्ट आहे तो आपला अशा पद्धतीने टक्स मायनस होणार आहे अशा पद्धतीने. तर हा आपला टक्स इथे मायनस होणार आहे, म्हणजे इथे परफेक्ट फिटिंग आपलं बसणार आहे. आता पहिल्यांदा काय करायचं, ही लाईन मोजून घ्यायची आहे, समान लाईन करून घ्यायची आहेत. आता इथून इथे पहा 5.25 आलेला आहे. इथून 5.5 आहे. इथून सुद्धा 5.5 इंच करायचं आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. फक्त एक पार्टलाच मी टक्स मायनस करून घेईन. दुसऱ्या पार्टला जो आहे तो आपण डायरेक्ट टक्स मायनस केलेला जोडायचा आहे. म्हणजेच सांगते कशा पद्धतीने. तर हा जो आहे तो टक्स अशा पद्धतीने असेल, तर इथे टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडला टिप मारायचे आहेत. ह्याही साईडला मी अशाच पद्धतीने आकार जो आहे तो काढून घेते. तुम्ही पेपर कटिंग करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण मी इथे डायरेक्टच मारत आहे. म्हणजे अस्तरला फक्त टक्स येईल त्या मापाने मग वरचा भाग जो असेल तो आपण मायनस करू शकतो. तर आता पहा, हे ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून टीप मारायची आहे अस्तरला व ह्यालाही अशा पद्धतीने ठेवून टीप मारायची आहे. म्हणजे तुमचा आर्महोल जो आहे तो अगदी व्यवस्थित व परफेक्ट बसतो. आता हे अशा पद्धतीने ठेवून थोडासा आकार एक्स्ट्रा झालेला आहे तो बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे, बॅकचाही तयार झालेला आहे. तर आता आपण अस्तर आहे ते अस्तर कटिंग करूया, म्हणजेच खालचा जो घेर आहे तो कट करूया. तर जर कापड तुमचं कमी जास्त असेल तर अशा पद्धतीने फोल्ड करा. हे 4 पदर कापड ठेवलेलं आहे. आता जेवढा एक भाग काढून घ्यायचा आहे, म्हणजेच घडी ठेवायची आहे वरच्या भागाची व उंची जितकी आहे त्यापेक्षा 4 इंच कमी घेऊन हे अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने. अशा पद्धतीने अस्तर कट केलं म्हणजे काय होतं की कमरेला जास्त फुगीरपणा येत नाही. आतला अस्तर जे आहे ते अंब्रेलाप्रमाणे प्लेन कट करायचं. त्यालाही चुन्या घेतला तर तो भाग दोन्ही फुगलेला दिसेल व एकदमच जास्त फुगा आल्यासारखा दिसतो. त्यासाठी अस्तर जे आहे ते अंब्रेला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता साडीचा पॅटर्न जो आहे तो साडी सुद्धा मी इथे अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे. पहा, जो फॉल आहे तो मी फॉल काढून टाकते इथे. आता उरलेला जे भाग आहे तो प्लेन दिसत आहे त्याच्यावरती मी पाठीचा भाग काढून घेत आहे. आता पाठीचा भाग कटिंग करून झालेला आहे. आता समोरचा भाग जो आहे तो याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून बाही सुद्धा काढून घेते, कारण प्लेन आकारच्या बाही छान दिसतील. बाही कशी काढायची ते तुम्हाला मी भरपूर वेळा शिकवलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाहीचंही कटिंग करून घ्यायचं. इकडून 1 इंच इकडून 1 इंच मध्ये देऊन आकार द्यायचा आहे व बाहीचे कटिंग करून घ्यायचं आहे. आता समोरचा भाग कट करायचा आहे. तर समोरचा भाग मी अशा पद्धतीने घेते. कमरेला ही लेस येईल त्यामुळे सुंदर वाटेल. तर समोरच्या भागाला मी इथे अशा पद्धतीने कट करून घेत आहे. आता घेर कट करायचा आहे. तर घेर जो आहे तो जितकं कापड शिल्लक आहे तितकं मी पूर्ण घेर घेत आहे. त्याला फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड करायचा आहे.
आता अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. कमरेचा घेर प्लस तुम्ही 4 तिथे 5-6 इंच इंच म्हणण्यापेक्षा तितकं दुप्पट म्हणजेच 6 पट कापड घेऊ शकता, 3 पट घेऊ शकता, 4 पट घेऊ शकता. तुमच्याकडे जितकं कापड असेल तितकं तुम्ही ते वापरू शकता. तर माझ्याकडे जितकं डिझाईनचं कापड होतं तितकं सर्व घेतलेलं आहे मी व कटिंग करून घेतलेलं आहे. आता स्टिच करायचं पाहूया. तर पहिल्यांदा हे जे आपण टक्स घेतलेले आहेत ते टक्स मी अशा पद्धतीने मारून घेते पहा. आपण मेन फॅब्रिकवर न मारता अस्तरवरती टक्स मारून घेते. दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने टक्स मारून घेते. याच्यामुळे काय होते की मुंड्याला जी चुनी येते ती चुनी येत नाही. अगदी व्यवस्थित व परफेक्ट आकर्षक असा ड्रेस दिसतो. आता व्यवस्थित ठेवून बरोबर आहे का एकदा आकार चेक करायचा आहे. कमी जास्त झाला असेल तर इथे आपण करून घेऊ शकतो. आता मेन फॅब्रिक जे आहे ते याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे व सर्व बाजूनी टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यावरती अजून एक कापड ठेवत आहे मी, अस्तर ठेवत आहे. डबल आपण अस्तर कट केलेलं आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं की फिनिशिंग चांगलं येतं व कापड जे आहे ते उठावदार दिसतं. त्यासाठी डबल कापड अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते डबल वापरायचं आहे. आता समोरचा गळा जो आहे तो गोलच घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचं कापड कट करून पलटी मारून घ्यायची आहे दाबटीप देऊन. आता दाबटीप मारून झालेली आहे. आता जो पाठीमागचा गळ्यालाही तशाच पद्धतीने पूर्ण अस्तर लावून घेतलेला आहे. आता बॅकच्या गळ्याला अशा पद्धतीने पट्टी लावून पलटी मारून घेते मी. गोटपट्टी जशी असते त्या पद्धतीने लावून कट करून पुन्हा पलटी मारून घ्यायचं आहे. आता समोरचे व पाठीमागचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता एकमेकावरती शोल्डर जोडायचे आहे. आता शोल्डर जोडून झालेले आहे. आता दुसरी ही साईडची शोल्डर तशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता पहा आपला नेक तयार आहे. आता स्लीव जोडायची आहे. आता इथे मध्ये काढून घ्यायचा. आता इथे मध्ये मी चुन्या घेत आहे सेंटरला. पाहू शकता किती छान बाही झालेली आहे. आता इथे जे आहे ते अंतर सोडून थोडीशी टिप मारलेली आहे. मध्ये इलास्टिक घालणार आहे मी. आता याच्यामध्ये इलास्टिक टाकून घ्यायचे आहे. आता दोन्ही साईडने पॅक करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने चुन्या मारायच्या आहेत. एकसारखं अंतर सोडून मेन फॅब्रिक वरती चुन्या मारून घ्यायच्या आहेत. हा घेर जोडत आहोत आपण.
आता इथून आपल्याला जी आहे ती भाई जोडून घ्यायची आहे, म्हणजेच पूर्ण ड्रेस आता स्टिच करून घ्यायचा आहे एकमेकावरती ठेवून. अंतर जितकं ठेवलं आहे 1 इंचाचं तेवढंच गॅप ठेवून आपण टिप मारून घ्यायची आहे. आता पहा फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे वरचा. आता घेर जोडायचा आहे. घेर जोडत असताना वरच्या साईडला एक घेर जोडायचा आहे उलटा करून, व नंतर आपण अस्तर जे आहे ते अस्तरच्या साईडला ठेवून टिप मारणार आहोत. अगदी कमी वेळात सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. तुम्ही ही पाहून त्याच पद्धतीने मापे टाकून स्टिच करू शकता. आता अस्तर आहे ते अस्तरच्या साईडला जोडायचं आहे. आता पहा अस्तरच्या ठिकाणी अस्तर, मेन फॅब्रिकच्या ठिकाणी मेन फॅब्रिक ठेवून मध्ये जो भाग आहे तो ठेवलेला आहे व टीप मारून घेत आहे. आता अस्तरला एक दाब टीप सुद्धा घ्यायची आहे, म्हणजे आपलं जे चुन्या आहेत त्या अगदी व्यवस्थित बसतील, म्हणजे फुगल्यासारख्या दिसणार नाहीत. आता अशा पद्धतीने दाब टीप सुद्धा घ्यायची आहे अस्तरवरती. ड्रेस आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. दुसरी ही साईड त्याच पद्धतीने जोडून मी आता टीप मारून घेत आहे. आपला ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे. आता इथे अस्तरच्या साईडला अस्तर जोडायचं, मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक जोडायचं आहे.